नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की परशू येतो आणि अनिशकडे सोसायटीचं बिल देतो. अनिश म्हणतो की इतक्या रात्री? परशुराम म्हणतो हो, ते काय ना, आज लास्ट डेट आहे आणि देसाई साहेबांनी सांगितलंय की सगळ्यांना आत्ताच देऊन ये आणि ते वॉटरप्रूफिंगचं पण काम काढले ना उद्यापासून, म्हणाले आजच पैसे घेऊन ये. अनिश म्हणतो ठीक आहे, बघतो. त्यानंतर पुढे आता भैरवी विचारते काय रे? अनिश म्हणतो की अगं भैरवी, मेंटेनन्स बिल आले 8,000 रुपये, भरून टाक ना प्लीज. भैरवी म्हणते की हो, नेमकी माझ्याकडे आता कॅश नाहीये, पण मी ऑनलाईन भरते. तितक्यात ईशान अनिशला आवाज देतो. अनिश आतमध्ये निघून गेल्यावरती मीना पुढे येते आणि भैरवीला म्हणते की छान, आता 8,000 रुपये पण नाहीत का याच्याकडे एवढे बिल भरण्याकरता? सगळा काय खर्च तू एकटीच करत असतेस का? भैरवी म्हणते आई प्लीज, हा हे खर्च पैसे हे नको बोलत जाऊ, हे मला नाही आवडत. तर मीना म्हणते की हे बघ, मी सांगते ना ते जरा ऐकत जा, नाहीतर असा जर खर्च करत राहिलीस ना तर तुला एक दिवस रडायची वेळ येईल. असं म्हणून आता मीना तिथून निघून जाते. अनिश हे आतल्या खोलीतून ऐकतो. आता त्याला फार राग येतो. तो रागातच तुषारकडे जातो. तुषार त्याला असं पाहून म्हणतो अरे काय झालं, एवढा का रेसलेस दिसतोयस तू? तर अनिश म्हणतो की तुषार, मला ना तुझी मदत हवी आहे प्लीज. तुषार म्हणतो अरे मी मदत करेनच, पण तू बस आधी. असं म्हणून त्याला तो बसायला सांगतो. अनिश म्हणतो की ऐक ना, मला हाय पेइंगचा जॉब हवाय अर्जंटमध्ये. तुझ्या ऑफिसमध्ये जर काही जॉब असेल तर मला सांगशील का प्लीज? तुषार म्हणतो हो सांगेल, पण अरे आत्ताच आमचं सध्या डाऊन चाललेलं आहे. अनिश म्हणतो की मला काही केलं तरी हाय पेइंगचा जॉब हवाच आहे. तुषार म्हणतो अरे आतापर्यंत तुझं सगळं चांगलं चाललं होतं ना, मग आता अचानक हे काय झालं? अनिश म्हणतो की अरे भैरवीची आई, तिला असं वाटतंय की मी आणि बाबा तिच्या पैशांवरती जगतोय. मला काही झालं ना तरी आता चांगला जॉब मिळायलाच हवा. पुढे अनिश म्हणतो की ऐक ना, माझी खूप घुसमट होती, आपण जरा बाहेर जायचं का? तुषार म्हणतो की आत्ता? अनिश म्हणतो हो आत्ता प्लीज. असं म्हटल्यावरती आता तुषार आणि अनिश हे दोघं जण बाहेर निघून जातात. त्यानंतर आता इकडे आपण असं पाहतो की संयमी तिच्या केकची तयारी करत असते. इरा येते आणि विचारते की ताई, तू आता हे काय करतेस? संयमी म्हणते की मी माझ्या कप केकची प्रेप करून ठेवते. तर इरा म्हणते अगं पण आत्ता? तर संयमी म्हणते की हो आत्ता. इरा म्हणते अगं पण तुला जमेल का एवढं सगळं करायला? संयमी म्हणते की तू करशील का मला मदत? इरा म्हणते हो केली असती, पण आत्ता नाही, उद्या करेल. अगं मला उद्या शाळेत जायचंय ना, आणि तुला माहिती ईशान सुद्धा उद्या शाळेत येणार आहे, त्यामुळे मला लवकर उठायचंय. संयमी म्हणते बरं ठीक आहे तू जा, मी करेल, आणि तसंही मी आज रात्रभर हे जागून करणारच आहे. इरा म्हणते अगं ताई, पण उद्या तुझं कॉलेज सुद्धा आहे ना, म्हणजे तू तुझं कॉलेज मिस करणार? संयमी म्हणते अगं आजीबाई डोंट वरी, जमेल मला, तू जा बरं जाऊन झोप पटकेनी, तुला उद्या उठायचंय ना. इरा म्हणते हो गुड नाईट. असं म्हणून इरा तिथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे भैरवी मुलांसाठी अथरून टाकत असते. अशोक मामा येतात आणि म्हणतात अगं तू कशाला करतेस ते, मी आहे ना, मी करतो. भैरवी म्हणते काही हरकत नाही बाबा, एवढंच तर करते. अशोक मामा म्हणतात परत बघा तुला दमायला होईल. भैरवी अशोक मामाकडे पाहते आणि म्हणते की आई बोलली का तुमच्याशी काही? अशोक मामा यावरती काहीच बोलत नाही. भैरवी म्हणते कसं असतं ना बाबा, आपल्या मुलीला सासरी कष्ट पडत असतं असं प्रत्येक आईला वाटत असतं हो. तर अशोक मामा म्हणतात आणि ह्या बापाला पण तसंच वाटत असेल तर? ते काय नाही, मी ठरवलंय उद्यापासून सकाळी लवकर उठत जाईल आणि थोडीफार कामं करत जाईल आणि मग फिरायला जात जाईल. भैरवी म्हणते त्याची काही एक गरज नाहीये, खरंच काही प्रॉब्लेम नाहीये, मी करते ना सगळं मॅनेज, आणि जर मला होत नसेल तर मी ते स्वतःहून सांगेल तुम्हाला. अशोक मामा म्हणतात की नक्की? भैरवी म्हणते की हो नक्की. पुढे अशोक मामा म्हणतात आणि हा अनिश कुठे गेलाय? भैरवी म्हणते तर तुझ्याकडे जातो असं सांगून गेलाय. अशोक मामा म्हणतात तू कशाला त्याला जाऊन दिलंस एवढ्या रात्री? भैरवी म्हणते कारण मला तुमच्याशी बोलायचं होतं. अशोक मामा म्हणतात कशाबद्दल? भैरवी म्हणते की तुम्ही मेहता सांगडे गेला होता ना, त्याचं काय झालं? आपलं यावरती परत काही बोलणंच झालं नाही. अशोक मामा म्हणतात काय आहे ना, आपल्या प्रॉपर्टीच्या परिसरात काही जुनी झाडं आहेत आणि त्यांची मुळं जमिनीमध्ये खोलवर रुतलेली आहेत. ती झाडं आपल्या कन्स्ट्रक्शनच्या एरियामध्ये येत आहेत. ती झाडं तोडायला पाहिजेत आणि ह्यांना त्याची काही परमिशन मिळत नाहीये. ह्यांचं आता असं म्हणणं आहे की मी माझे पैसे देऊन परमिशन मिळवावी, माझी ओळख दाखवून त्याची परमिशन घ्यावी. मी हे काही करणार नाही, मी त्यांना ठामपणे सांगितलंय असं. तितक्यात आता संयमीकडून एक भांडं खाली पडतं. त्याचा मोठा आवाज होतो. अशोक मामा म्हणतात हे काय आता, कोण आहे आतमध्ये? भैरवी म्हणते की काय नाही, समा आहे, ती तिचे कपकेक्स बनवते. अशोक मामा म्हणतात तिला काही दुसरे काम उद्योग नाही आहेत का, उगाच आपलं काहीतरी करत बसती, आणि मोठ्याने आवाज देत म्हणतात की ये कोची पडतील भांडीला. भैरवी म्हणते आज रात्रभर ती जागणार आहे म्हटली, म्हणे अर्जंट काम आहे. अशोक मामा म्हणतात डोंबल्याचं अर्जंट काम आहे, कॉलेजमध्ये टाइमपास म्हणून काहीतरी सांगितलं असेल, केक का फेक करा म्हणून, ही लागली लगेच आपलं कामाला. भैरवी म्हणते जाऊ द्या हो, आवडतं तिला करायला. पुढे अशोक मामा म्हणतात आणि हा अनिश एवढी रात्र झाली तरी कसं काय अजून बाहेर आहे? त्यानंतर आपण असं पाहतो की तुषार आणि अनिश हे दोघं जण दारू पिऊन होल पडतच सोसायटीमध्ये येतात. अनिश जाऊन बाकावरती बसतो. तुषार त्याला म्हणतो अरे 1:30 वाजले, इथे काय करतोय, जा ना घरी, अशोक काका बोंबलतील, जागे असतील ते. अनिश म्हणतो जाऊ दे रे, मला नाही जायचं, पुन्हा सकाळी उठावं लागेल आणि तेच बोरिंग रुटीन लाईफ सुरू, ऑफिसला जा, धावपळ करा.
तुषार म्हणतो, त्याला काही पर्याय का सांग मला, ते तर करावंच लागणार आहे. अनिश म्हणतो, तुषार यार मला कंटाळा आला ह्या कॉम्पिटिशन कंपॅरिझनचा. काय मस्त लाईफ होतं माझं. मला असं वाटतं ना बॅग भरावी आणि परत निघून जावं. मस्त जंगलामध्ये मुलासारखं जगावं. तिथे फिरायला जावं, नव्या माणसांना भेटावं. तिकडच्या सिच्युएशन, चॅलेंजेस, स्ट्रगल सगळं काही थ्रिलर होतं रे. पण आता ह्या ऑफिसच्या 4 भिंतीत अडकून राहिले. असं वाटतं ना की माझा जीव घुसमटतोय. तुषार म्हणतो, माय फ्रेंड पण त्या 4 भिंतीमध्ये ना आपल्याला अडकून पैसे कमवता येतात. अनिश म्हणतो, तुला माहिती का मी जर एक जंगल सफारी केली ना तर हा जॉब सोडच तू इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही मी इतका पैसा कमवतो. तुषार म्हणतो, काय बोलतोस अरे. अनिश म्हणतो, अरे खरंच, पण मला इथे राहायचंय बाबांसोबत, मुलांसोबत आणि माझ्या भैरवीसोबत. मी एवढं सॅक्रिफाईस करतोय आणि तरी सुद्धा मला काय ऐकायला मिळतंय की माझ्याकडे सिक्युअर जॉब नाहीये. तुषार म्हणतो, तेच असतं ना अरे, सिक्युअर जॉब असला तर सिक्युअर इन्कम असली आणि सिक्युअर इन्कम असली ना तर आपल्याला समाजात मान असतो, घरामध्ये मान मिळतो. तर अनिश म्हणतो की करेक्ट, अगदी ना तू आमच्या आदरणीय सासूबाईसारखंच बोलला हा. पण मला ना ही मेंटॅलिटी अजिबात पटत नाही. नवऱ्याने बायकोपेक्षा जास्त पैसे कमवावे किंवा समजा बायकोने नवऱ्यापेक्षा जास्त पैसे कमवले तर ती बायको सुपिरियर होते का? तुषार म्हणतो की मला एक सांग, तुझी सासू भैरवीची कोण आहे? अनिश हा दारूच्या नशेतच म्हणतो की हां आई आहे. तुषार म्हणतो, मग एका आईला आपल्या मुलीचा पुळका असतोच ना, मग ते करेक्ट आहे. पुढे तुषार म्हणतो, ये अनिश ऐक ना, ह्या डोंबिवलीत ना मला तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळाले. अनिश म्हणतो, काय काय? तर तुषार म्हणतो, अरे तुझ्या सासूला पैसाच हवाय ना, मग एक काम कर, उद्यापासून एक रोज लॉटरीचं तिकीट काढत जा आणि त्यांना देत जा आणि म्हणाव कधी ना कधी लॉटरी लागेलच, पैसे मिळतीलच, प्रॉब्लेमच संपला. असं म्हणून आता अनिश पण हसायला लागतो. तुषार पुढे म्हणतो, मला ना एका गोष्टीचं वाईट वाटतं रे, तू एवढं सॅक्रिफाईस करून इथे थांबलायस, तुझ्या मनाविरुद्ध तू नोकरी करतोयस, एवढं सॅक्रिफाईस कुणालाच का बरं दिसत नाहीये? तर अनिश म्हणतो, ये तो लाईफ आहे ना बाबू भैया. तुषार म्हणतो, ए अनिश, पण ह्या डोंबिवलीत ना मला एक दिसतंय. अनिश म्हणतो, हां काय दिसतंय? तुषार म्हणतो, तुझ्या घरात ना तुझे बाबा हातात पट्टा घेऊन उभे आहेत तुझ्या स्वागताला. असं म्हटल्यावरती हे दोघं जण हसायला लागतात. पण हा खूप भारी बोलतो तुषार बरं का. तुझ्या घरात ना तुझे बाबा हातात पट्टा घेऊन तुझं स्वागत करायला उभे आहेत. भाई 2 वाजलेत, 2 पावणे 2 झालेत, घरी जा, नाहीतर अशोक काका चांगले चिडतील, जा लवकर घरी. म्हटल्यावरती आता अनिश म्हणतो, हो जातो, डोंट वरी, गुड नाईट, असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्यानंतर आता अनिश घरी येतो, पाणी पितो आणि भैरवीच्या शेजारी झोपतो. आता दारूच्या वासानं भैरवीला जाग येते आणि म्हणते की अरे अनिश, तू दारू पिऊन आलास? अनिश म्हणतो की हो. पुढे भैरवी म्हणते, आणि बापांना कळालं का हे? तर अनिश म्हणतो की नाही, झोपले ते. भैरवीला जरा हायसं वाटतं आणि म्हणते की व्हॉट इज दिस अनिश, लिसन ना, मला माहिती काही गेले दिवस आई तुझ्याशी पूर्णपणे चुकीचं वागते, त्याचं तुला प्रेशर येणं साहजिक आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की तेही टॅकल करण्यासाठी तू हा मार्ग निवडावास. अनिश तिला म्हणतो, काम डाऊन भैरवी, उगाचच ना मला फुकटची टिप देऊ नकोस, वर्षातून मी 2-3दा वेळेस पितोच, आजचा दिवस त्यातला असं समज. भैरवी म्हणते, मला माहिती नव्हतं तू दारू पितोयस ते, आय एम सरप्राईज. अनिश म्हणतो की मी झोपतोय. भैरवी म्हणते की मला खरं तर बोलायचं होतं तुझ्याशी, पण ठीक आहे झोप तू. तर अनिश म्हणतो, नाही नाही बोल ना, मी ठीक आहे, बोल काय बोलायचं होतं. भैरवी म्हणते की माझे बॉस बाबांना अडचणीत टाकतायत, त्या संदर्भात मला त्यांच्याशी बोलायचंय. आणि बरं, ईशान उद्या शाळेत जाणार आहे का, की आपल्यापैकी कोणाला घरी थांबायची गरज आहे? अनिश म्हणतो की मी आहे ना, मी थांबेल घरी, कसं आहे ना तुझ्या 2.5 लाखाच्या नोकरीला धक्का लागता कामा नये, नाहीतर आपले खायचे वांदे होतील. असं म्हणून तो झोपतो. भैरवी चिडते आणि म्हणते की व्हॉट इज दिस नॉनसेन्स, हा तू काय बोलतोयस हे? अनिश म्हणतो, अगं कुठं खोटं बोलतोय मी, माझ्याकडे काही सेव्हिंग नाहीये, अचानक 25-30 हजार रुपयांची गरज लागली ना तर तेही मी देऊ शकणार नाही. तुझ्याकडे लाखो रुपयांची सेव्हिंग्स आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च तू करतेस, बाबा आणि मी काय कस तरी आपला घरचा खर्च करतोय. आणि तुला माहितीये का, तू ना घरातला कर्ता पुरुष आहेस, कर्ता पुरुष. यावरती भैरवी चिडून म्हणते की आय हेट दिस टर्म्स, कर्ता पुरुष. ते म्हणतात ना, तू आमच्या घरातली मुलगी नाही, मुलगा आहेस, हिनं आमचं मुलीसारखं नाही तर मुलासारखा सांभाळ केलाय, व्हॉट रबिश. थोडक्यात काय, ग्रेटनेस फक्त पुरुषीच असतात, राईट? आणि तू सुद्धा याच विचाराचा असशील असं मला वाटलं नव्हतं अनिश. तर आता अनिश भैरवीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की असं नाहीये भैरवी, खरंच सांगतो, मनापासून सांगतो, मला तुझं फार कौतुक आहे ग, आणि या गोष्टीचं मला अजिबात वाईट वाटत नाही. पण तुझ्या आईला वाईट वाटतंय, माझ्या सासूचा नाकर्ता जावई आहे ना मी, कळतंय मला सगळं काही. बाय द वे, आजच्या बारचे पैसे तुषारने दिलेत, मी पैसे वाचवलेत, सेव्हिंग केले, जर सांग तुझ्या आईला, गुड नाईट, असं म्हणून तो झोपून घेतो. त्यानंतर आता इकडे संयमी तिचा केक बनवत असते, त्यासाठी ती मिक्सर फिरवते. या मिक्सरच्या आवाजाने इकडे बाहेरच्यांची झोपमोड होते. ईशान म्हणतो, अरे आवरा रे हिला कुणीतरी. इरा त्याच्या तोंडावरती उशी मारते आणि म्हणते, झोप पटकिनी परत.
तर परत एकदा इकडून संयमी मिक्सर वाजवते. मग इरा उठते आणि कापसाचे बोळे तयार करते. अशोक मामांना देत म्हणते की आजोबा हे घ्या, कानामध्ये बोळे घाला आणि शांतपणे झोपा. असं म्हणत आता कापसाचे बोळे त्यांना देते. ईशानला पण कापसाचे बोळे देते. आता हे तिघजण कानामध्ये बोळे घालून झोपतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या भागात पहा की आता ही हर्षा मेहता साहेबांकडे जाते. मेहता साहेब सांगतात की त्या अशोक माजगावकरांमुळे आपलं काम हे अडलेलं आहे, त्याच्यामुळं आपली नोकरी पण धोक्यात आली. हर्षा म्हणते मग तुम्ही त्यांना कामावरून काढून टाकू शकता. तर इकडे भैरवी सुद्धा मेहता साहेबांना रिक्वेस्ट करत असते की याला दुसरा काही पर्याय नाही का. तर तिचा बॉस मेहता साहेब म्हणतात की आपण अशोक माजगावकरांना कामावरून काढून टाकूयात. तर आता उद्याच्या भागामध्ये अशोक मामांची नोकरी जातीये का राहती ते पाहायला मिळणार आहे. तर उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.